हाय फ्रेंड्स, मुट्टल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण भारताचे जे मुख्य माहिती आयुक्त आहेत, त्यांची माहिती पाहणार आहोत. कारण भारताला नवीन माहिती आयुक्त मिळालेले आहेत आणि आगामी परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. तर IMP असा व्हिडिओ आहे पहा. तर या ठिकाणी पहा, माजी IAS अधिकारी राजकुमार गोयल यांची मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, की भारताचे नवीन मुख्य आयुक्त कोण आहेत? तर राजकुमार गोयल हे नाव तुम्ही खास करून लक्षात ठेवा. या वर्षीच्या 2026च्या परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचं आहे. PM मोदी यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय समितीने गोयल यांच्या नावाची शिफारस केली होती. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न तयार होतो, की मुख्य माहिती आयुक्त जे असतात त्यांची निवड करण्यासाठी जी समिती असते, त्याचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात आणि त्या समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर 3 सदस्य असतात. त्याच्यानंतर गोयल हे 1990च्या बॅचचे अधिकारी असून न्याय विभागात ते सचिवपदी होते. याआधी हिरालाल सामरिया हे मुख्य माहिती आयुक्त होते. त्यांचा कार्यकाळ 13 सप्टेंबर रोजी संपला होता. तर अगोदरचे मुख्य माहिती आयुक्त हिरालाल सामरिया हे होते आणि आत्ताचे मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल हे आहेत. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. फक्त 100 म्हणजे मूळ फी 300 आहे, पण फक्त ₹100 मध्ये तुम्हाला वर्षभराच्या चालू घडामोडी मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडल्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.